सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. भूगोल इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि भूगोल हा विषय कला शाखा आणि विज्ञान शाखा या दोन्ही शाखांना उपयुक्त आहे. आपण या विषयामधील प्रकरण क्रमांक 2 विदारण आणि विस्तृत झीज ह्या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत. या प्रकरणामध्ये एकूण मुद्दे किती आहेत ते आपण पाहूया. विदारण, विदारणाचे प्रकार, त्यामध्ये पाणी, उष्णता, दाब आणि जैविक विदारण हे व्हिडिओ लेक्चर माझे पूर्ण झालेले आहेत. या चॅनलवर मी पोस्ट केलेले आहेत. ते पाहायचे असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या. तिथे क्रमाने व्हिडिओ लेक्चर पाहायला मिळतील. आज आपण मानवनिर्मित विदारण, विदारण घडून येण्याचे भिन्न प्रमाण आणि विदारणाचे महत्त्व हे 3 मुद्दे या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत आणि पुढील मुद्दे पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये अभ्यासू. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब केलं तर तुम्हाला नक्कीच या व्हिडिओ मी पोस्ट केले की त्याचं नोटिफिकेशन यूट्यूबकडून तुम्हाला मिळेल. चला तर पाहूया मानवनिर्मित विदारण. मानवनिर्मित विदारण. मानव हा जैविक कारक असून त्याच्यामुळे नैसर्गिक विदारणाची गती वाढते. म्हणजे मानवसुद्धा विदारणाला कारणीभूत आहे आणि जे नैसर्गिक विदारण होतं त्याची गती मानवाच्या क्रियेमुळे वाढते. माणूस हा यांत्रिक उपकरणाच्या सहाय्याने कमी वेळात मोठ्या प्रमाणात विदारण घडवून आणणारा प्रभावशाली कारक आहे. आणि माणूस काय काम करतो तर यंत्राच्या सहाय्याने यांत्रिक उपकरणं वापरून खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि कमी वेळात विदारण करतो. किंवा खडकांचा झीज होते किंवा खडक तोडणं, फोडणं, रस्ते बांधणं, पूल बांधणं, बोगदे बनवणं, डोंगर फोडून काढणं, खडी तयार करणं अशा पद्धतीने. खनिज उत्खनन म्हणजे भूगर्भातून खनिज काढणं, रस्ते, धरणे व इतर बांधकामासाठी तो पृष्ठभागाचे विदारण करत असतो आणि मग तो जमिनीच्या पृष्ठभागाचं विदारण यंत्राच्या सहाय्याने करतो. या कारणांसाठी डोंगराळ प्रदेशात सुरुंग लावले जातात. निसर्गतः विदारणाची प्रक्रिया होण्यास कदाचित हजारो ते अब्जावधी वर्षाचा कालावधी लागला असता, परंतु मानव यंत्र आणि यंत्राद्वारे ही प्रक्रिया काही महिन्यात करतो. आणि जी प्रक्रिया होण्याला हजारो वर्ष लागतात विदारण घडण्यासाठी खडकाचं, तिथे मानव यंत्राच्या सहाय्याने खूप कमी काळामध्ये ते विदारण करतो. म्हणजे हा खूप मोठा घटक आहे माणूस. आता विदारण घडून येण्याचे प्रमाण पाहूया. भिन्न भिन्न प्रमाण आहे विदारण घडून येण्याचं. त्यात तुम्हाला उपक्रम दिला आहे, हे करून पहा. खालील 3 वस्तू घ्या. कोणकोणत्या वस्तू घ्यायच्या? खडूचे 2 तुकडे घ्यायचे, नंतर काचेच्या 2 परीक्षा नळ्या घ्यायच्या आणि 2 मेणबत्त्या. म्हणजे 3 वस्तू घ्यायच्या. खडू, परीक्षा नळ्या काचेच्या आणि 2 मेणबत्त्या घ्यायच्या. आणि काय करायचं आहे ते पहा. लख्ख सूर्यप्रकाश असलेल्या दिवशी 1 खडू आणि 1 परीक्षा नळी उन्हामध्ये ठेवायची. खडू आणि परीक्षा नळी उन्हात ठेवायची, कडक उन्हामध्ये. तेथे त्यास कोणी हलवणार नाही याची खात्री करा आणि त्या हलवायच्या नाहीत मात्र. 1 मेणबत्ती पेटवा आणि काय घडते याचे निरीक्षण करा. आणि मेणबत्ती पण पेटवायची, निरीक्षण करायचं. 2 भांडी घ्या, त्यांना पाण्याने भरा. 2 भांड्यात पाणी घ्यायचं. खडू आणि मेणबत्ती पाण्यात ठेवा. काय घडते याचे निरीक्षण करा. खडू आणि मेणबत्ती पाण्यात ठेवायची आणि निरीक्षण करायचं. साहित्य सुमारे 6 तास उन्हात ठेवायचं, त्याचेही निरीक्षण करायचं. म्हणजे पाण्यातल्या वस्तूंचं पण आणि पाण्याच्या बाहेर ठेवलेल्या वस्तूंचं पण. तापलेल्या परीक्षा नळीवर थंड पाणी होता. आता खालील प्रश्नांची उत्तरे. या क्रिया करायच्या आणि काय घडतंय त्यावर आधारित प्रश्न आहेत ते आपण पाहूया. आता पहिला प्रश्न विचारलाय, खडूला उन्हात ठेवल्यावर काय घडलं? 2 काचेच्या परीक्षा नळीवर जेव्हा थंड पाणी ओतले तेव्हा काय घडलं? 3 खडूला पाण्यात ठेवल्यावर काय घडलं? 4 मेणाला पाण्यात ठेवल्यावर काय घडलं म्हणजे मेणबत्ती. आणि 5 मेणबत्ती पेटवल्यावर काय घडलं? आता या प्रश्नांचं उत्तर आपल्याला पुढे मिळेलच या भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये. 3 भिन्न पदार्थ भिन्न अवस्थांना कसे प्रतिसाद देतात हे तुम्ही पाहिले. काय पाहिलं? खडू पाण्यात विरघळला, पण जेव्हा तो उन्हात ठेवला तेव्हा काहीच घडले नाही, तो उलट वाळून गेला असेल. जो उन्हात ठेवलेला आहे तसाच राहिला पण पाण्यात विरघळला. उन्हामुळे गरम झालेली परीक्षा नळी थंड पाण्यात ठेवल्यावर तडकते, कारण ती काच आहे. गरम झाली, थंड पाण्यात ठेवली, काच तडकली. आणि मेणबत्ती पेटवली तेव्हा मेण वितळलं. हे आपण त्या कृतीवरून सांगू शकतो. आता यावरून निसर्गात खडक वेगवेगळ्या भौतिक परिस्थितीला भिन्न प्रतिसाद देतात. जसं या 3 पदार्थांनी वेगळा प्रतिसाद दिला
तसं खडकसुद्धा वेगवेगळी परिस्थिती असेल तर वेगवेगळा प्रतिसाद देतात. तापमान आणि पर्जन्य म्हणजे उष्णता आणि पाऊस यांचे भिन्न प्रमाण यांचा कायिक व रासायनिक दोन्ही विदारणावर परिणाम होतो. म्हणजे तापमानामुळं आणि पर्जन्यामुळे कायिक आणि रासायनिक विदारण वेगवेगळ्या पद्धतीने होतं. अशा रीतीने हवामानाचा विदारणावर थेट प्रभाव पडतो. बहुतेक सर्व पर्यावरणात कायिक आणि रासायनिक विदारण प्रक्रिया एकत्रित काम करत असतात. दोन्ही एकत्रित विदारण होतं, कायिक आणि रासायनिक. उच्च तापमानात कायिक विदारण प्रभावी असते. म्हणजे खूप उष्ण तापमान असेल तर त्यावेळेला कायिक विदारण प्रभावी असतं. तर आर्द्र हवामानात म्हणजे दमट हवामानात रासायनिक विदारण प्रभावी असतं. म्हणजे वातावरण कोणतं आहे, हवामान कोणतं आहे, त्यावर विदारणाचं प्रमाण अवलंबून आहे. वरील स्पष्टीकरणानुसार निष्कर्ष काढून दिलेला तक्ता पूर्ण करा. आता पुढे एक तक्ता आहे, तो पूर्ण करायचा आहे. त्यासाठी तीव्र, मध्यम, कमी, खूप कमी किंवा विदारण नाही या शब्दांचा वापर करा. आणि हे जे शब्द दिलेत ते वापरून आपल्याला तक्ता पूर्ण करायचा आहे. हा तक्ता दिलेला आहे पहा. हा आहे कायिक विदारणाचा दर, याचा तक्ता आहे. मग सर्वाधिक पर्जन्य, मध्यम पर्जन्य, कमी पर्जन्य असताना उच्च तापमान, मध्यम तापमान, कमी किंवा निम्न तापमान असताना कसा दर राहील ते आपण पाहूया. आता पहिलं आपण हा तक्ता सोडवताना सर्वाधिक पर्जन्य असेल आणि उच्च तापमान असेल तर त्यावेळेला कमी विदारणाचा दर असेल. म्हणजे पाऊस जास्त आहे पण तापमान कमी आहे, कमी विदारणाचा दर. नंतर दुसरं आहे मध्यम पर्जन्य. हा रेखाना पहा, मध्यम पर्जन्य असेल आणि उच्च तापमान असेल तर त्यावेळेला विदारणाचा दर असेल मध्यम. आणि तिसरं कमी पर्जन्य असेल आणि उच्च तापमान असेल तर विदारणाचा दर असेल तीव्र. हे लक्षात ठेवा. आता आपण मध्यम तापमानात काय घडतंय पाहूया. सर्वाधिक पर्जन्य असेल, मध्यम तापमान असेल त्यावेळेला कायिक विदारणाचा दर कमी असेल. मध्यम पर्जन्य असेल, मध्यम तापमान असेल, कायिक विदारणाचा दर त्यावेळेलाही कमी राहील. नंतर कमी पर्जन्य असेल, मध्यम तापमान असेल, कायिक विदारणाचा दर मध्यम असेल. नंतर तिसऱ्या गटामध्ये जाऊया आपण. सर्वाधिक पर्जन्य असताना कमी किंवा निम्न तापमान आहे तर कायिक विदारणाचा दर खूप कमी असेल. नंतर मध्यम पर्जन्य म्हणजे खूप मध्यम पाऊस असेल, कमी तापमान असेल त्यावेळेला विदारणाचा दर खूप कमी असेल. आणि शेवट कमी पर्जन्य आहे आणि कमी तापमान आहे, अशा वेळेला विदारणाचा दर खूप कमी राहील. हा कायिक विदारणाचा दर आहे. यानंतर आता रासायनिक विदारणाचा दर कसा राहील ते आपण पाहूया. सर्वाधिक पर्जन्य असेल आणि उच्च तापमान असेल त्यावेळेला कायिक विदारण, रासायनिक विदारण हे दर त्याचा खूप तीव्र असेल कारण पाऊस पण जास्त आहे आणि तापमान पण खूप जास्त आहे. मध्यम पाऊस किंवा मध्यम पर्जन्य असेल आणि उच्च तापमान असेल तर रासायनिक विदारणाचा दर मध्यम राहील. नंतर कमी पर्जन्य असेल आणि उच्च तापमान असेल, तापमान खूप जास्त, पाऊस कमी, तर विदारणाचा, रासायनिक विदारणाचा दर देखील कमी राहील. सर्वाधिक पर्जन्य असेल आणि मध्यम तापमान असेल त्यावेळेला रासायनिक विदारणाचा दरसुद्धा मध्यम राहील. नंतर मध्यम पर्जन्य असेल, मध्यम तापमान असेल, रासायनिक विदारणाचा दर कमी राहील. नंतर कमी पर्जन्य असेल, मध्यम तापमान असेल, रासायनिक विदारणाचा दर खूप कमी राहील. नंतर तिसरा गट पाहू. सर्वाधिक पर्जन्य असेल आणि कमी तापमान असेल त्यावेळेला विदारणाचा दर कमी राहील. मध्यम पर्जन्य असेल, कमी किंवा निम्न तापमान असेल, अशा वेळेला रासायनिक विदारणाचा दर खूप कमी. आणि शेवट पर्जन्य कमी असेल आणि कमी तापमानही असेल अशा वेळेला विदारण होणार नाही. असं भिन्न भिन्न विदारणाचं प्रमाण आहे. आता जरा डोके चालवा म्हणून तुम्हाला काही प्रश्न दिलेत. जर प्रदेशाचे सरासरी वार्षिक तापमान 5°C आणि वार्षिक पर्जन्यमान 1000 मिलीमीटर असेल तर तेथे असणारी विदारणाची तीव्रता, दर आणि प्रकार याविषयी तुम्ही खालील मुद्द्यांवर वर्गात चर्चा करा. आता यावर चर्चा करायची की म्हणजे एखादा प्रदेश आहे, सरासरी तापमान 5°C आणि पर्जन्य जर म्हणजे पावसाचं प्रमाण 1000 मिलीमीटर असेल वार्षिक, तर विदारणाची तीव्रता, दर आणि प्रकाराचा विचार करायचा आहे, चर्चा करायची. 1. तेथे कोणते विदारण प्रामुख्याने होईल आणि 2. असा प्रदेश जगाच्या कोणत्या भागात असेल. आता याची उत्तरं आपण पाहूया.
पहिल्या प्रश्नाचं उत्तर, तेथे कोणते विदारण प्रामुख्याने होईल? उत्तर, सरासरी वार्षिक तापमान 5 अंश सेल्सिअस म्हणजे हा प्रदेश शीत किंवा उपध्रुवीय क्षेत्रात असल्याने तसेच पर्जन्याचे प्रमाणही कमी असल्याने येथे प्रामुख्याने कायिक विदारणाची प्रक्रिया होईल. उष्णतेचे प्रमाण कमी असल्याने रासायनिक विदारण जवळजवळ शक्यच होणार नाही. मात्र गोठण वितळण ही कायिक विदारण प्रक्रिया येथे घडून येईल, म्हणजे कायिक विदारण इथे होईल. दुसरा प्रश्न विचारला होता की असा प्रदेश जगाच्या कोणत्या भागात असेल? उत्तर, जगाच्या ध्रुवीय किंवा उपध्रुवीय प्रदेशात किंवा क्षेत्रात जेथे बहुतांश काळ दीर्घ हिवाळे व काही अल्प कालावधीचे उन्हाळे असतात असं ठिकाण कोणकोणते आहेत? तर कॅनडा, उत्तर युरोप, रशिया तसेच दक्षिण ऑस्ट्रेलिया भागात असा प्रदेश आढळेल कायिक विदारणाचा. आता आणखी तुम्हाला प्रश्न विचारले, सांगा पाहू. आकृती 2.10 पाहून 2.10 पाहायची आणि विचारलेल्या प्रश्नाची उत्तर द्यायची. आता इथे आकृती 2 दिले 10 आणि इथे काही खडक दिलेले आहेत पहा, आ, ई, उ आणि ऊ. आता यावर काय प्रश्न विचारले ते आपण पाहूया. पहिलं, सर्वात जास्त विदारण कोणत्या खडक थराचे झाले, म्हणजे यापैकी कोणत्या खडकाचं जास्त विदारण झालेलं आहे? तर त्याचं उत्तर आहे ई. इथे दिसतंय तुम्हाला पहा, सगळ्यात जास्त इथं ईचं झालेलं आहे, सगळ्यात विदारण जास्त झालेला खडक. 2, सर्वात कमी विदारण कोणत्या खडकात झाले? याच्या उलट कमी विदारण झालेला खडक आहे आ. पहा, सगळ्यात मोठा दिसतोय हा खडक, हा सर्वात कमी झालेला आहे. आणि तिसरा प्रश्न आहे, विदारणातील फरकाचे कारण काय असू शकते? मग असं का घडलं? एक खडक कमी विदारण झालं आहे आणि एक जास्त विदारण झालं आहे, त्याचं कारण काय आहे? त्याचं उत्तर आपण पाहूया. विदारणातील फरकाचे कारण काय असू शकते? उत्तर, ई या खडकात अनेक तडे व जोड आहेत, त्यामुळे या खडकाची प्रतिरोधक क्षमता कमी आहे. जास्त जोड व तडे यामुळे तेथे पाणी सहजपणे जाते व विदारणाची क्रिया जलद घडते, म्हणून तिथं जास्त झालं आहे असा त्याचा अर्थ. याचं भौगोलिक स्पष्टीकरण पाहूया. विदारण प्रक्रियेत काही घटक हे अधिक प्रतिरोधक असतात तर इतर घटक कमी प्रमाणात प्रतिरोध करतात, म्हणजे काही जास्त प्रतिरोधक तर काही कमी असतात. प्रत्येक खडकाचा प्रकार विदारण प्रक्रियेत विशिष्ट प्रकारे प्रतिसाद देत असतो. प्रत्येक खडक वेगवेगळा आहे, त्यातले घटक वेगवेगळे, त्यामुळे प्रतिसाद वेगवेगळा. आता उदाहरण पाहू. क्वार्टझाईट हा रूपांतरित खडक पोलादापेक्षाही अधिक कठीण असतो. पोलाद कठीण आहे, त्याच्यापेक्षा जास्त खडक कठीण आहे हा क्वार्टझाईट. त्याचे रासायनिक विदारण सहज होऊ शकत नाही, रासायनिक विदारण नाही होत शक्यतो, पण कायिक विदारणाने हा खडक सहजपणे भंग पावतो. कसा? तर शुष्क परिस्थितीत सहजपणे चुनखडाचे विदारण होत नाही, पण आर्द्र प्रदेशात ते सहजरित्या होते. आणि चुनखडकाचा जर विचार केला तर कोरड्या प्रदेशामध्ये नाही होत, पण आर्द्र दमट हवामान जर असेल तर सहजरित्या चुनखडक विदारण होतं. शुष्क आणि निम्न शुष्क प्रदेशात ग्रॅनाईट खडक सहजगत्या विदारित होत नाहीत, आणि ग्रॅनाईट जो आहे, ती ग्रॅनाईटची फरशी म्हणतो आपण त्याला, ती कोरड्या प्रदेशात ती काही सहज विदारित होत नाही. परंतु त्यामधील खनिजे रासायनिक विदारण प्रवण आहेत. ज्या खडकांचे थर उभे असतात ते सहजरित्या विलग होतात, म्हणजे उभे जर असतील त्याला चिरा किंवा उभे थर असतील तर सहज बाजूला पडतात ते एकमेकांपासून. तापमानातील बदल, दव म्हणजे दवबिंदू म्हणतो आपण त्याला, हिम म्हणजे बर्फ, पाणी, वारा यांच्या क्रियांमुळे खडक तुटतात. ह्या सगळ्या क्रियांनी खडक तुटतात. या उलट क्षितिज समांतर स्तर असले म्हणजे आडवे असलेले खडक हे जास्त सघन असतात, ते नाही लवकर फुटत. त्याच्यावर विलगीकरण आणि अपघटन कुजणे या क्रियांचा प्रभाव पडत नाही, म्हणजे विलगीकरण आणि अपघटन त्याच्यावर होत नाही, कारण आडवे स्तर असतात. खडकाच्या संरचनेचा सुद्धा विदारणावर परिणाम होतो, म्हणजे त्याची रचना कशी आहे त्याने विदारण कमी जास्त होतं. खडकामध्ये अधिक तडे किंवा जोड असतील तर त्यामध्ये विदारण सहजतेने होते. खडकाला तडे गेलेले आहेत, भेगा पडलेले आहेत, जोडलेले आहेत, तर विदारण पटकन होणार. खडकातील कणांचा आकार जितका मोठा तेवढ्या जलद गतीने त्याचे विदारण होते. मोठे मोठे आकाराचे असतील तुकडे कणांचे आकार तर विदारण जास्त होतं. अशा खडकात पाणी सहजगत्या प्रवेश करते व विदारणाचे कार्य घडून येते, कारण पाणी शिरायला तिथे जागा असते, म्हणून विदारण जास्त घडतं. आता या विदारणाचे काय महत्त्व आहे ते आपण पाहू. पृथ्वीवरील वेगवेगळी भूरूपे आणि मृदा यांची निर्मिती विदारण प्रक्रियेमुळे होत असते.
म्हणजे उंच पठार डोंगर रांगा असतील किंवा दऱ्याखोऱ्या असतील, ही भूरपं आणि मृदा मातीचे पण वेगवेगळे प्रकार हे विदारण प्रक्रियेमुळे तयार झालेले आहेत. विदारणाच्या पहिल्या पायरीतून कारकांना अपक्षरण करण्यासाठी पदार्थ प्राप्त होतात, जे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेले जातात आणि मग संचयनातून त्रिभुज प्रदेश म्हणजे सुपीक गाळाचा प्रदेश बनतो, पुळण टेकड्या बनतात, मैदाने बनतात. अशा संचयनाच्या भूरूपांची निर्मिती होते. ते विदारणातूनच होत असते. विदारणामुळे खनिज समृद्धी व एकत्रीकरण होते. जास्त पावसाच्या प्रदेशात अपक्षालन प्रक्रियेद्वारे क्षार व इतर पदार्थ मूळ खडकातून निघून जातात. त्यामुळे लोह व ॲल्युमिनियम यांचे वरच्या थरात एकत्र होतात. म्हणजे हे जे खनिजे मिळतात त्या विदारण प्रक्रियेमुळेच मिळतात. उदाहरणार्थ जांबा खडक व बॉक्साईट हे खडकांचे प्रकार आहेत. म्हणजे विदारण खूप महत्त्वाचं आहे. पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण विस्तृत झीज हा मुद्दा अभ्यासणार आहोत. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. अभ्यासासाठी शुभेच्छा.